हाय. 40शी बायका, मैत्रिणी आणि बरंच काही हा आहे आजचा विषय. विषय वाचल्यावरच तुम्हाला आयडिया आलीच असेल की आज मी कशावर बोलणार आहे ते. मला असं वाटतं की याच्याशी अनेक बायका रिलेट करू शकतील, असा हा त्यांचाही अनुभव असू शकेल. तर बरेच वेळेला झालं आहे असं की माझ्याकडे डिप्रेस वाटतं आहे, उदास वाटतं आहे, असं सांगणाऱ्या साधारणपणे 40 ते 45च्या दरम्यानच्या बऱ्याच बायकांशी बोलणं झालं. त्यांच्या बऱ्याच जणींच्या बोलण्यात हे आलं की त्यांच्या ॲक्च्युली असं वाटण्याचं कारण कुटुंब नव्हतं, मुलं नव्हती, नवरा नव्हता, पण मैत्रिणी हे त्यांचं कारण होतं. आणि मैत्रिणींनी आता थोडंसं बाजूला केल्यासारखं झालं आहे, मैत्री अचानक तोडली आहे किंवा मी जशी वागते तशा मैत्रिणी माझ्याशी वागत नाहीत, कळत नाही त्या अशा का वागतात वगैरे वगैरे. आणि त्यासाठी त्यांना रडू येत असतं, त्या डिप्रेस्ड असतात. त्यांचं घरातल्यांशी सुद्धा घरात मन नसतं, घरातल्यांशी बोलणं नीट होत नसतं, असे सगळे प्रश्न त्यांना जाणवायला लागतात. आणि हे बोलल्यानंतर हा उलगडा झाला की याचं कारण मैत्रिणी हे आहे. तर खूप आश्चर्य वाटलं आणि असं बऱ्याच जणींचं होऊ शकत असेल. तर ह्याचं कारण असं मुख्य 40शीमध्ये एक वेगळ्या पद्धतीचा एकटेपणा प्रत्येकीला जाणवतो बाई म्हणून. याचं अगदी सरळ कारण असं आहे की काही हार्मोनल चेंजेस तुमच्यात यायला सुरुवात झालेली असते. त्याचबरोबर तुमच्याकडे आता जास्त वेळ असतो, आयुष्यात थोडासा वेळ मिळालेला असतो स्वतःसाठी म्हणून. कारण मुलं आता बऱ्यापैकी मोठी असतात, नवरा त्याच्या ऑफिसमध्ये त्याच्या कामात सेटल झालेला असतो. वर्किंग वुमन असेल तरी किंवा घरी राहणारी जरी स्त्री असेल तरी तिच्याकडे आता तिच्यासाठी म्हणून असा थोडासा वेळ मिळायला लागलेला असतो. आणि साहजिकच आहे, बायकांना तसंही गप्पा मारायला आवडतं, मिसळायला आवडतं. तर त्यामुळे मैत्रिणींचे ग्रुप्स होतात तयार आणि मग ती देवाणघेवाण सुरू होते, भेटणं येते. इथे एक महत्त्वाचा फरक लक्षात घ्या. तुम्ही ज्यांना मैत्रिणी असं म्हणताय ना, तर जेवढ्या बायका माझ्याशी बोललेल्या होतात तर त्यांच्यात मला एक कॉमन फॅक्टर दिसला की ह्या मैत्रिणी म्हणजे कोण आहेत नेमक्या. तर बिल्डिंगमध्ये एकत्र राहत आहेत म्हणून मैत्रिणी, मुलांना शाळेत सोडायला जात होत्या त्या सगळ्या पालक एकत्र आहेत म्हणून मैत्रिणी, भिशीचा ग्रुप आहे म्हणून मैत्रिणी. तर बघा, एक फरक आहे. तुम्ही जेव्हा ज्याला मैत्री असं म्हणताय ना, मैत्री फार निवड करून विचारपूर्वक आपले विचार जुळत आहेत का बघून, स्वभाव बघून, स्वभावातल्या काहीतरी मिनिमम गोष्टी एकमेकांशी जुळत आहेत का पाहून, असं सगळं पाहून केलेली जी असते ती मैत्री असते. एक तर अशा पद्धतीने होते किंवा खूप लहानपणापासून तुम्ही जेव्हा एकत्र असता, काही तुमची अनेक वर्ष एकत्र काढलेली असतात, तेव्हा एक अशी निखळ छान मैत्री झालेली असते. पण ह्या ज्या तुम्ही म्हणताय की बिल्डिंगमध्ये एकत्र राहतो आहे, तर ही मैत्री कशी? ही तर ओळख झाली ना. तुम्ही ओळखीच्या 4 बायका एकत्र आहात, एकत्र कायम असता, तर त्याला तुम्ही मैत्री हे नाव देऊ नका. त्यामुळेच गल्लत होते. त्यामुळे होतं काय, अपेक्षा आपण मैत्री या दृष्टीने करायला लागतो, पण ही मैत्री नाही आहे, ही जस्ट ओळख आहे. आणि हे इट जस्ट हॅपन की तुम्ही एकत्र आहात आणि आता म्हणून तुम्ही एकत्र ये जा करताय, एकत्र राहताय. पण हे काही निवडपूर्वक झालेली, जाणीवपूर्वक झालेली गोष्ट नाही आहे. तर हा मोठा फरक आहे. तर त्यामुळे आपल्या ज्या काही अपेक्षा आहेत दुसऱ्याकडनं की त्यांनी असं वागायला पाहिजे, मी त्यांचं इतकं केल्यानंतर त्यांनी पण मला रिटर्नमध्ये असं करायला पाहिजे, त्या अपेक्षाच मुळात चुकीच्या आहेत. कारण तुम्हाला जर करावंसं वाटतं आहे, तुम्ही जरूर करा. कारण तो तुमचा स्वभाव आहे, तुम्हाला करण्यात आनंद मिळतो आहे. तर ज्या माणसाला करून आनंद मिळतो आहे, त्या माणसाने खरं तर तिथे सुखी व्हायला पाहिजे की मी अमुक गोष्ट एखाद्यासाठी केली आणि मला खूप आनंद मिळाला त्यात. आता मला त्याचे रिटर्न्स हवेत, म्हणजे हा निव्वळ व्यवहार झाला. मी जे देते ते तसं तसं मला परत पाहिजे, हा व्यवहार झाला. तर असा व्यवहार ठेवून तुम्हाला मैत्री नाही कधी करता येत किंवा तुमच्या ओळखी टिकणार पण नाहीत अशा तऱ्हेने. तर त्यामुळे अशा अवास्तव अपेक्षा, मी जे केलं आहे, जसं केलं आहे तसंच वागायला पाहिजे समोरच्यानी आणि मी जेवढं दिलं आहे तेवढंच मला परत रिटर्न मिळायला पाहिजे, मग तुम्ही हा व्यवहार करताय, मग ही मैत्री नाही आहे. ही एक पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट अशी की तुम्ही जर बाई असाल, तुम्ही घराच्या बाहेर पडत असाल, तर हे पहिलं लक्षात ठेवूनच बाहेर पडावं की 4 बायका अशा समोर येतील ज्या तुमच्यावर खरंच मनातनं जेलस असतील. मग त्या जेलसीचं अनेक वेगवेगळी कारणं असू शकतील. तुम्ही जरा बऱ्या दिसता म्हणून असेल, तुम्ही नीट राहता म्हणून असेल, तुम्हाला तुमचं आणि तुमच्या नवऱ्याचं नातं खूप छान आहे म्हणून असेल, तुमची आर्थिक परिस्थिती चांगली म्हणून असेल, तुमची मुलं खूप चांगली वागतायत म्हणून असेल, काहीही असू शकेल. बायका एखाद्या बाईवर दुसऱ्या का जळतील याचं काही कारण सांगता येत नाही. तर असं ही फॅक्ट आहे
तर त्यामुळे हे जे तुम्ही म्हणता ना, की ती माझ्याशी अशी अचानक का वागते मला काही कळतच नाही. ते कळतच नाही म्हणायचं काही कारण नाही आहे. जेलसी असू शकते ना. अ, हे चांगलं आहे का वाईट आहे हा आपला प्रश्न नाही. कारण तो माणूस वागतोय समोरचा. ते त्यांनी ठरवावं तो करतोय ती गोष्ट चांगली आहे का नाही ते. आपण समजून घेण्याची गोष्ट आहे ना ती आपण करायची आहे, की हो असं होऊ शकतं. एखादा माणूस आपल्यावर जेलस असू शकतो आणि म्हणून तो आपल्याशी उगीचच खार खाऊन राग धरून वागू शकतो. हे इतकं सिंपल लॉजिक समजायला काय जड नाही आहे ना. तर हे धरून चालावं आणि त्यामुळे मग असे शॉक बसू नयेत, की आपल्याशी असा माणूस समोरचा का वागतोय. आणखीन एक पण तक्रार असते बायकांची, की ती माझ्याशी नीट बोलत नाही मला माहिती आहे. पण ज्या माझ्याशी छान बोलत होत्या, त्या बायकांनासुद्धा त्या बाईंनी आपल्या बाजूला करून घेतले आणि आता त्या बायकासुद्धा माझ्याशी नीट वागत नाही आहेत. तर असं जेव्हा तुम्ही म्हणता, तेव्हा साहजिक आहे की येस त्यांच्यात काहीतरी एकी झाली असेल, त्यांच्यात काहीतरी बोलणं झालं असेल, तुमच्याबद्दल गॉसिप झालं असेल आणि मग त्यांनी ठरवलं असेल की ह्या बाईशी आपण कमी कॉन्टॅक्ट ठेवायचा. पण व्हॉटेव्हर इट इज, पण तुम्हाला अशी मैत्रीण आवडेल का, की जी दुसऱ्याचं ऐकून ठरवते की तुमच्याशी तिने कसं वागायचं? म्हणजे तिला जर स्वतःचं काही मत नसेल, ती तुमचं वागणं पाहून ठरवू शकत नसेल, की मी ह्या बाईशी मैत्री करावी का नाही, तर मग अशा बायका आपल्या मैत्रिणी असाव्यात का? ज्या बायका आपल्याशी नीट वागत नाही आहेत, ज्या आपल्याला एकटं पाडायला बघत आहेत, त्यांचा स्वभाव कसा आहे तुम्हाला कळतं आहे. मग तरीसुद्धा ह्या मैत्रिणी आपल्या मैत्रिणी असाव्यात असं तुम्हाला का वाटतं? काही बायका तुम्हाला मुद्दाम टोमणे मारत आहेत, तुम्हाला त्रास देत आहेत. म्हणजे मुद्दाम कधीही बाहेर गेलात, एकत्र गेलात आणि मुद्दामच तुम्हाला त्रास देण्यासाठीच काहीतरी विषय काढायचा आहे आणि बोलायचं, असं जर तुमच्या सगळं लक्षात येतं आहे, तर तुम्ही परत परत त्यांच्यात मिसळून ती निगेटिव्ह एनर्जी घेऊन घरी का येत आहे? तुम्हाला अशा निगेटिव्हिटीमध्ये राहावंसं का वाटतं आहे? तर ह्यावर थोडासा विचार व्हायला पाहिजे आणि याचा अर्थ असा आहे की तुम्ही इमोशनली पूर्णपणे त्यांच्यावर डिपेंडंट आहात. म्हणून तुम्हाला असं ते कसेही वागवत आहेत तरी तुम्हाला तसं वागून घ्यावंसं वाटतं आहे. तर हे फार चुकीचं आहे आणि इमोशनली तुम्ही खूप स्ट्राँग असलं पाहिजे. तुमच्या हा 40शीचा जो टप्पा आहे ना त्याला तसं बनवा की मी इंटरनली खूप स्ट्राँग होईन. माझ्या आसपास मला 4 मैत्रिणी मिळू देत किंवा न मिळू देत मला त्याने काहीही फरक पडत नाही. मी माझ्या घराकडे नीट लक्ष देणार. मी माझ्या मुलांकडे, माझ्या नवऱ्याकडे, माझ्या घरातल्या नातेवाईकांकडे, की आमचं घर हे माझ्यासाठी जास्त इम्पॉर्टंट आहे. कारण बघा ही सुद्धा एक फेज आहे. 40शी असेल, 50शी असेल. अजून 10-12 वर्षानंतर तुमच्यासाठी तुमचं कुटुंब हीच महत्त्वाची गोष्ट असणार आहे. तर व्हाय नॉट तुम्ही त्याच्याकडेच कायम लक्ष दिलं पाहिजे आणि ह्या अशा बाहेरच्या गोष्टींमुळे दुःखी नाही झालं पाहिजे आणि त्याचा परिणाम आपल्या घरातल्यांवर होऊ देणं ही तर आणखीनच फारच चुकीची गोष्ट आहे. तर प्लीज जागं व्हा आणि समाजाला जाणून घ्या कसं वागतात आसपासच्या बायका किंवा कशी लोकं वागतात आणि आपण आतल्यात स्ट्राँग व्हायला पाहिजे आणि आपण आपला वेळ खूप सुंदर घालवता येईल असा मॅनेज केला पाहिजे. आपल्या छंदांकडे लक्ष दिलं पाहिजे आणि जमलं तर समाजसेवा करावी, काहीतरी चांगलं करावं आणि आनंदी राहावं. हे जर केलं तर तुम्हाला अशा मैत्रिणींवर डिपेंडंट राहण्याची गरज नाही पडणार आणि मग तुमची ही तक्रार निघून जाईल की मैत्रिणींमुळे मला त्रास होतो. तर हा होता आजचा विषय. मी इथेच थांबते आहे. बाय.